नमस्कार. आज आपण पाहणार आहोत निसर्गातील एक असा सुंदर क्षण जो आमच्या घरापासून अगदीच जवळ आहे. इतकं सुंदर ठिकाण आपल्या आसपास असू शकतं याकडे अनेकांचं लक्षही जात नाही. विशेष म्हणजे हा निसर्गाचा सुंदर खजिना आजही अनेकांच्या नजरेतून लपलेलाच आहे. चला, या शांत, हिरव्यागार आणि मनाला सुखावणाऱ्या ठिकाणाचा सुंदर अनुभव एकत्र घेऊया. उंच झाडांनी तयार केलेली ही हिरवीगार कमान प्रत्येक पावलावर आपल्याला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जाते. आता आपण ज्या कच्च्या रस्त्यावरून पुढे जात आहोत त्याच्या दोन्ही बाजूंना काजूची हिरवीगार झाडं डौलाने उभी आहेत. आता हिरव्यागार वाटेवरून पुढे गेलं की आपल्याला निसर्गाच्या कुशीत दडलेला एक सुंदर धबधबा पाहायला मिळतो. जसं आपण पुढे चालत जातो तसं आजूबाजूचा जंगलाचा घनदाटपणा आणखी वाढत जातो. धबधब्याकडे जाताना वाटेत हा स्वच्छ, खळखळ वाहणारा ओढा लागतो. पहिल्या पावसानंतर इथे निसर्गातील एक अनोखा चमत्कार पाहायला मिळतो. याच ओढ्यात पहिल्या पावसात चढणीचे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर चढतात. ही दुर्मिळ वेळ साधून अनेक गावकरी पारंपरिक पद्धतीनं हे मासे पकडतात. आणि अखेर त्या सुंदर पायवाटेचा प्रवास पूर्ण करून आपण या मनमोहक धबधब्याच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहोत. आता धबधब्याकडे जाणारी चढण सुरू होते. उंच सुपारीच्या झाडांमधून वाट काढत चालण्याचा हा अनुभव मनाला वेगळाच आनंद देतो. आता पायवाटेवर प्रत्येक काही पावलांवर निसर्गाची वेगळी भेट मिळते. अनेक प्रकारच्या रानभाज्या इथे अगदी नैसर्गिकरित्या उगवलेल्या दिसतात. पावसाळा सुरू झाला की निसर्गाची ही हिरवी शिदोरी आपोआप खुलते. वाटेत भेटणाऱ्या या रानभाज्या कोकणाच्या समृद्ध निसर्गाची एक सुंदर ओळख आहेत. या सुपारीच्या बाग्यागार वाटेवर प्रत्येक पाऊल पुढे टाकताना धबधब्याची चाहूल आणखी स्पष्ट जाणवू लागते. धबधब्यातून वाहणारं पाणी या सुपारीच्या बागेतून छोट्या छोट्या झऱ्यांचं रूप घेतं. जसं आपण वर चढत जातो तसं धबधब्याचा गारवा आणि खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागतो. आता आपला प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. वर पोहोचल्यावर नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत उंच सुपारीची झाडं, जणू हिरवाईचं अखंड साम्राज्यच आपल्यासमोर उभं राहतं. खरंच या धबधब्याचं पाणी छोटासा पाट तयार करून शेतीकडे वळवलं आहे. निसर्गाचं हेच पाणी इथल्या शेतीसाठी एक अनमोल आधार ठरतं. आणि या उंच झाडांच्या फटीतून दिसणारं पांढरं शुभ्र वाहतं पाणी, हा नजारा शब्दांत मावणारा नाही, तो फक्त अनुभवायचा असतो. कॅमेऱ्यात हा नजारा कैद करता येतो, पण इथला गारवा, पाण्याचा खळखळाट आणि मनाला मिळणारी शांतता फक्त इथे आल्यावरच अनुभवता येते. निसर्गाचा हा अप्रतिम खजिना सावंतवाडी तालुक्यातील बांदाजवळच्या तांबोळी गावात दडलेला आहे. एकदा इथे आलात की हा नजारा कायमचा मनात घर करून राहतो.
समोर कोसळणारा हा धबधबा, त्याचा गारवा, निसर्गाची शांतता आणि सभोवतालची हिरवाई हा क्षण खरंच अविस्मरणीय बनवतात.